स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम, वेलकम, वेलकम यू ऑल. आज आपण आपला कालचा राहिलेला एक टॉपिक तो कम्प्लीट करू. आणि आज सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे पास्ट लाईफ मेडिटेशन. कारण व्यक्ती जीवन जगत असताना तो या जीवनामध्ये सगळ्यात जास्ती गतकाळातल्या ज्या काही निगेटिव्हिटी आहे त्याला तो सहन करत असतो. आणि त्या पास्टच्याच कटू आठवणींमध्ये जर तो वर्तमानातलं जीवन जगत असेल तर त्याच्या जीवनामध्ये खूप पद्धतीने निगेटिव्हिटीचा सामना त्याला करावा लागतो. तर आज हे एक विशेष सेशन आहे कारण उद्या आपण ऍक्च्युअल रेकी शिकणार आहोत. आणि ही रेकी शिकत असताना आपल्या जीवनामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे त्या निगेटिव्हिटीला आपण आजच दूर करणार आहोत. कारण पास्टचा जी काही निगेटिव्हिटी आहे ती जोपर्यंत आपण कॅरी करत राहणार आहे तर नव्या वाटा, नवी समृद्धी, नवी सकारात्मकता आपल्या जीवनात येणार नाही. आणि म्हणून प्रत्येक क्षण आपल्याला काय करायचं आहे, सकारात्मक ऊर्जांचा स्वीकार करण्यासाठी पास्टमध्ये जे काही झालं त्याला आपण किती आठवण केलं तरी सकारात्मक आजच्या जीवनात आपण होऊ शकत नाही. पण जर या नव्या सुरुवातीसाठी आज जेवढा सपोर्ट तुम्ही मला कराल, तुमच्या पास्ट मधल्या ज्या काही वाईट घटना आहेत त्यांना विसरून फक्त आणि फक्त चांगल्या घटना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करण्यासाठी. सो आय प्रॉमिस यू की यानंतरचे तुम्ही जे असाल एक नवे रिफ्रेशिंग तुम्ही स्वतःला भेटाल. कारण उद्या आपण आपल्या जीवनाचे 5 प्रिन्सिपल्स बघणार आहोत ज्यातून आपण आपल्या जीवनाला अधिक सकारात्मक आणि अधिक पॉझिटिव्ह करणार आहोत. सो रेडी आहात या सगळ्या ऊर्जा आपल्यामध्ये आत्मसात करण्यासाठी? चला टाईप करा बरं चॅटबॉक्स मध्ये, येस आय एम रेडी. जे लोक रेडी आहेत त्यांनी चॅटबॉक्स मध्ये रेडी टाईप करा. येस, व्हेरी गुड, थँक्स फॉर युअर रिस्पॉन्स. प्रत्येकाने माझ्या ऐवजी कोणीतरी चॅट बॉक्स मध्ये टाईप करून दिल रेडी असं नाही पाहिजे. प्रत्येकाने आपल्यासाठी मेसेज रेडी टाईप करायचा आहे कारण यू आर क्रिएटिंग युअर एनर्जी. नाहीतर कोणीतरी टाईप केला तो मॅडमला थोडी ना कळणार आहे असा विचार करायचा नाही. यू हॅव टू रेडी. तुम्ही जर रेडी असाल तर ते रेडी तुम्हाला टाईप करायचं आहे तुमच्या ऊर्जांसोबत. ओके, सो लेट स्टार्ट. आणि कालचा जो आपला टॉपिक राहिलाय फर्स्ट आपण त्याला कम्प्लीट करू आणि पुढे जाऊ. लेट मी शेअर द स्क्रीन. ओके, सो काल आपण बघितल्या होत्या की आपल्या जीवनातल्या जबाबदाऱ्या काय आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं की लक्षात घ्या आपण जीवन जगत असताना काय करतो, दुसऱ्यांना आनंदी करण्यात, दुसऱ्यांच्या जीवनात पॉझिटिव्हिटी निर्माण करायची याचाच प्रयत्न करत असतो. लक्षात घ्या, ज्या दिवशी एखाद्या घरातली महिला शारीरिकरित्याने दुःखी असते, तिला काही आजारी असते, त्यावेळेस त्या घरातली जबाबदारी योग्यरित्या पार पडल्या जात नाही. किंवा एखाद्या घरातला कर्ता पुरुष 1 महिना घरी असेल तर आर्थिक संतुलन बिघडतं. मग लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं काय या जीवनामध्ये, तुमचं 100% आनंदी असणं, समाधानी असणं, आरोग्य संपन्न असणं. जर तुम्ही या पद्धतीने सेहतमंद असाल तर तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या निभवू शकणार की नाही. आणि म्हणून तुमच्या जबाबदाऱ्यांच्या क्रमांमध्ये आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिले, आजपर्यंत आपण शेवटी होतो स्वतःसाठी, पण आपल्याच कुटुंबाची अधिक चांगली काळजी घेण्यासाठी किंवा आपल्याच कुटुंबाला अधिक आनंदी ठेवण्यासाठी आपल्याला या जबाबदाऱ्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर स्वतःला ठेवायचं आहे. पहिल्या क्रमांकावर स्वतःला ठेवायचं आहे कारण आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे ना, हे एखाद्या कम्प्युटर प्रमाणे काम करतं.
एखाद्या सॉफ्टवेअर प्रमाणे, की जो डेटा त्याच्यात फीड केलेला आहे त्याचंच प्रतिबिंब म्हणजे आपलं जीवन असतं. आता लक्षात घ्या, जसं मी तुम्हाला ही पीपीटीची स्लाइड दाखवते, ठीक आहे. आता ही स्लाइड माझ्या कम्प्युटरमध्ये स्टोअर नसती तर मी तुम्हाला दाखवू शकली असती का? निश्चितच मी हे प्रेझेंटेशन नाही देऊ शकली असती. याचाच अर्थ काय, आपल्या जीवनामध्ये जे काही आत्ताची परिस्थिती आहे कुठेतरी बॅक ऑफ द माइंड तुम्ही कधीतरी स्टोअर केलेला आहे. आणि हे स्टोरेज चुकल्यामुळे, जर तुम्ही NLP हा शब्द ऐकला असेल, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग, म्हणजे आपल्या मेंदूला ज्या सूचना देतो त्याच्यातनं जी लँग्वेज तयार होते, जी भाषा तयार होते, त्याला न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग म्हणतात. आणि सतत सतत जर आपण फिअर, एन्झायटी आणि नकारात्मकतेचे विचार केले तर त्याची कळत नकळत 21 दिवसांमध्ये प्रोग्रामिंग होते. जसं काल आपण बघितलं, न्यूरॉन्सचा नियम काय आहे की 21 दिवसामध्ये ती आपल्या हॅबिटमध्ये कन्वर्ट होत असते. 21 दिवसांमध्ये काय होतं, ती आपल्या हॅबिटमध्ये कन्वर्ट होते. आणि लक्षात घ्या, हेच नकारात्मकता कंटिन्युअस आपण जर प्रभावित करत राहिलो तर मग आपलं सबकॉन्शियस माइंड देखील निगेटिव्ह होऊन जातं. आणि विचार हे नकारात्मकतेची पेरणी झाली तर कापणी पण आपल्याला निगेटिव्हिटीची करावं लागते. आणि म्हणून लक्षात घ्या, हमारे हर एक विचार का हमारे अवचेतन मन पर महत्वपूर्ण प्रभाव पड़ता है, या यह कह सकते हैं कि हम जो कुछ भी सोचते हैं या करते हैं उसे हमारा अवचेतन मन की प्रोग्रामिंग होती है, और फिर बाद में धीरे धीरे वही अवचेतन मन उस कार्य को नियंत्रित करने लगता है. आणि म्हणून आपल्या प्रत्येक विचारातनच आपल्या जीवनाच्या सकारात्मकतेचा किंवा नकारात्मकतेची पायाभरणी होत असते. आणि लक्षात घ्या, म्हणून काय करायचं आहे, याचा उपाय काय आहे, तर तुम्हाला जीवनात ऍक्च्युअल काय पाहिजे त्या सूचना आपल्या सबकॉन्शियस माइंडला द्यायच्या आहेत. की नेमकं तुम्हाला तुमच्या जीवनात काय पाहिजे, केव्हा द्यायचं आहे, झोपण्याच्या आधी आणि उठल्याबरोबर. तुमचं सबकॉन्शियस माइंड तेच करेल, तोच विचार करेल जे तुम्हाला पाहिजे आहे. हमारी सोच ही हमारा जीवन है, सोच बदलोगे तो हमारा जीवन भी बदलेगा. कारण एनर्जीचा नियम काय आहे, जिथे तुमचा फोकस जातो, व्हॉट व्हॉट यू फोकस ऑन ऑलवेज एक्सपॅन्ड अँड ग्रो. तर तुमचा फोकस ज्या गोष्टीकडे सतत सतत जातो त्याच गोष्टी आपल्या जीवनामध्ये एक्सपॅन्ड करतात, ग्रो करतात. आणि म्हणून आपल्याला हा जो फोकस बघायचा आहे तो फोकस कसा करायचा आहे, व्हॉट एक्झॅक्टली वॉन्ट, नेवर फोकस ऑन व्हॉट यू डोंट वॉन्ट. जी गोष्ट तुम्हाला पाहिजेच नाही या तिच्यासाठी कट कट कट, डिलीट डिलीट हा नियम. आणि त्या नकारात्मक ऊर्जांकडे आपल्याला फोकस ठेवायचा नाही आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे त्याच्यासाठी फोकस करताना स्वतःचं बेस्ट फ्रेंड बनवायचं आहे. कारण आतापर्यंत काय करत होतो आपण, दुसऱ्यांवर निर्भर राहत होतो. तर आता यू आर युअर ओनली बेस्ट फ्रेंड. स्वतःसाठी वेळ काढा. आता लक्षात घ्या, एक व्यक्ती, कुठलाही व्यक्ती काय करतो की आज मेरा ये टारगेट कंप्लीट हो गया, कल मेरा वो टारगेट कंप्लीट हो गया. पण स्वतःच्या जीवनासाठी, स्वतःच्या आरोग्यासाठी टार्गेट असते की ती प्रायोरिटी असते? ना टार्गेट है ना प्रायोरिटी, तो क्या होगा? लक्षात घ्या, तुम्हाला तुमच्या 24 आवर्स, कारण या जगात तो रस्त्यावरचा भिक्षकरी असो किंवा एखादा रिक्षा चालक असो किंवा अंबानी असो किंवा APJ अब्दुल कलाम सर असो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, छत्रपती शिवराय असो किंवा तुम्ही आम्ही, आपल्या सगळ्यांजवळ जीवन जगण्यासाठी फक्त आणि फक्त किती तास आहे? 24 आवर्स आहे. आणि या 24 तासापैकी कुणाही कडे एक सेकंदही जास्ती किंवा कमी नाही. प्रत्येकाला सेम टाइम भेटलाय. मग आपल्या जीवनाचा जो रिझल्ट येतो तो कशावर निर्भर असतो, तो म्हणजे या 24 आवर्सचं आपण युटिलायझेशन कसं करतो त्याच्यावर असतो. मी जेव्हा ट्युशन्स घ्यायची, मी विद्यार्थ्यांना नेहमी म्हणायची, तुमच्या वर्गात पहिला येणाऱ्याला काय शिंग किंवा शेपूट आहे का? तो तुमच्यापेक्षा काहीतरी वेगळा आहे का? तर मुलं हसून म्हणायचे की नाही. आता याचाच अर्थ काय आहे की त्याचा रिझल्ट कशावर डिपेंड आहे, की तो 24 तासापैकी त्या उपयोगात त्याचा वेळेचा उपयोग कसा करतो. लक्षात घ्या, यू आर द मॅग्नेट. तुम्ही कशाचे मॅग्नेट आहे? डू ड्रीम, डू डिझायर. जे स्वप्न पाहाल ते पूर्ण करण्याची ताकद तुमच्या विचारांमध्ये आहे.
फक्त तिथे काय पाहिजे, पाहिजे असतं यश आणि मी फेल होईल का, हा सतत विचार जेव्हा मनामध्ये ठरवला जातो तेव्हाच आपण अपयशाची पायरी चढतो. सर्वोत्तम सुख हेच आपलं जीवन आहे आणि याचा आपल्याला स्वीकार करायचा आहे. एपीजे अब्दुल कलाम सरांनी 5 वाक्य खूप सुंदर दिलेले आहे, जे दररोज उठल्यानंतर कुठल्याही कामाला लागण्याच्या आधी किंवा आंघोळ झाल्यानंतर फ्रेश तयारी करताना तुमच्या मिररच्या तिथे हे वाक्य स्टिक करून ठेवा. आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, गॉड इज ऑलवेज विथ मी, आय एम अ विनर अँड टुडे इज माय डे. वाक्य परत बघा. आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, गॉड इज ऑलवेज विथ मी, आय एम अ विनर अँड टुडे इज माय डे. ही प्रार्थना आपल्याला स्वतःसाठी दररोज करायची आहे. आणि दुसरी, तुम्हाला जर माहिती असेल, गुगलवर सर्च केलं तर ही प्रेयर शिकवण्यासाठी 15-15 हजार रुपये चार्ज केले जातात. त्याचा कोर्स बनवलेला आहे फक्त या प्रेयरचा. मी या प्रेयरचा सार तुम्हाला सांगते की एका ठिकाणी काही असे इतके जास्ती गुन्हेगार लोक होते की भयानक, रुद्र स्वरूपाचे म्हणा की भयानक, ज्यांनी मोठाले गुन्हे केले होते, ज्यांचं ट्रीटमेंट द्यायला त्या कैद्यांपर्यंत कोणी जाऊ शकत नव्हते. तर एका हिलरनी, ज्यांनी ही प्रेयर इन्व्हेंट केली, त्यांनी फक्त डिस्टन्सनी त्या लोकांच्या वतीने ही क्षमा प्रार्थना म्हटली. हो पोनो प्रेयर. प्रेयर काय म्हटली? आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. याचा अर्थ काय? कळत नकळत माझ्याकडनं जे कुठल्या चुका झाल्या आहेत त्यासाठी मी सॉरी म्हणत आहे. आणि हे ईश्वरा, ज्याच्याही प्रती या चुका झाल्या आहेत त्यासाठी मला माफ कर. आणि तू मला जे सुंदर जीवन दिलेलं आहे त्याच्यासाठी तुझा आभार. आय लव्ह यू. प्रत्येकाने ही प्रेयर डेली, जसं आता तुमच्या जीवनामध्ये काही पैशाची अडचण असेल, काय म्हणायचं? त्याला दूर करण्यासाठी काय म्हणायचं? हे माय अर्निंग ऑफ 25 लाख पर मंथ, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. डेली 44 टाइम चॅन करायचं जे तुमचं अर्निंगचं आहे. हे माय सक्सेसफुल करिअर, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. काय त्याच्यानंतर हेल्दी रिलेशनशिप, हे माय हॅप्पी मॅरिड लाईफ, ज्यांचं लग्नानंतरचं आनंदी जीवन किंवा फॅमिली सोबत, हे माय हॅप्पी फॅमिली, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. या पद्धतीने आपल्याला ही प्रेयर तुमचा जो कुठला प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी दैनंदिन लेवलवर ऍटलिस्ट 45 टाइम्स तुम्हाला म्हणायची आहे. फक्त पूर्ण इंटेन्शननी, प्रॉब्लेमवर फोकस नाही करायचा आहे, सोल्युशनवर. आपण म्हटलं का की माझ्याकडे पैसे नाही, जास्ती भेटू दे, नाही. हे माय अर्निंग ऑफ, हे माय मंथली अर्निंग ऑफ 25 लाख पर मंथ, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. या पद्धतीने तुम्हाला तुमचे अफर्मेशन यासोबत जोडायचे आहेत. त्यानंतर भगवान बुद्धांचा एक सुंदर विचार आपल्याला आपल्या जीवनामध्ये आणायचा आहे. व्हॉट वी थिंक वी बिकम. जसा आपण विचार करू तसंच आपण बनणार आहे. हमारे विचार ही हमारा जीवन है, हम ही है हमारे जीवन के शिल्पकार. सो स्टार्ट युअर पॉझिटिव्ह लाईफ फ्रॉम टुडे. आजपासनं आपण या सकारात्मक जीवन यात्रेला सुरुवात करूया. आणि ती सुरू करण्याआधी सर्वप्रथम पास्ट मध्ये ज्या नकारात्मक ऊर्जा आपल्या माइंडमध्ये, आज अलाव करा स्वतःला की तुम्ही त्या सगळ्या गतकाळातील नकारात्मक भावभावनांना जीवनातून आज काढून टाकणार आहे. तुम्ही आज अलाव करणार आहे स्वतःला की त्या सगळ्या नकारात्मक ऊर्जा तुमच्या जीवनातून कायमस्वरूपी डिलीट झालेल्या आहे आणि तुम्ही आज तुमच्या जीवनामध्ये संपूर्ण सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी अट्रॅक्ट करत आहे. सो तयार आहात ही ध्यान साधना करायला आणि स्वतःला या सकारात्मक ऊर्जांसोबत जोडायला? सो वेलकम. आता आपण पास्ट लाईफ मेडिटेशन करणार आहे. 1-2 मिनिटं मी फक्त रेकॉर्डिंग थांबवते, तोपर्यंत तुम्ही तयारी करून. चला तर मग एका सुंदर अनुभूतीसाठी, आपल्या जीवनातील सहन केलेल्या सगळ्या दुःखांना कायमस्वरूपी दूर करण्यासाठी आणि जीवनातल्या छोट्यातल्या छोट्या क्षणातील आनंदाला आपल्या जीवनामध्ये कलेक्ट करण्यासाठी आजची हे ध्यान साधना जेवढ्या सहजतेने तुम्ही कराल तेवढाच सुंदर अनुभव तुम्ही तुमच्या
जीवनात घेणार आहे. सो अलाव युअर सेल्फ, परवानगी द्या स्वतःला त्या आनंदमय जीवनापर्यंत पोहोचण्यासाठी, त्या पॉझिटिव्ह आनंदाच्या जीवनापर्यंत पोहोचण्यासाठी. कारण तुमचं हे सुंदर जीवन अधिक पॉझिटिव्ह आणि सुंदर जगण्यासाठी आहे. पण कुठेतरी गतकाळातल्या काही कटू आठवणी ज्या वारंवार वर्तमानाच्या सरफेसवर बाहेर येतात आणि आपल्या दुःखाचं कारण बनतात. आज सर्व शक्तीनिशी त्या नकारात्मक भावभावनांना काय करायचंय? या उठणाऱ्या नकारात्मक भावभावनांना आपल्याला दूर करायचंय आणि सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीचा नव्या ऊर्जांना स्वीकार करायचा आहे. चला तर मग या यात्रेसाठी सज्ज होऊया. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. कल्पना करा, येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्र आणि अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी काढून टाकतोय आपण. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, सात चक्र आणि अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता आपण कायमस्वरूपी काढून टाकतोय. येणारा प्रत्येक श्वास हा सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य देणारा आहे. चला मग या का सुंदर यात्रेला निघूया. आपलं हे जीवन अगदी जन्मापासून आतापर्यंत विविध घटनांचा एक समुच्चय आहे. प्रत्येक श्वासागणिक, प्रत्येक दिवसागणिक आपण असंख्य घटनांना सामोरे जातो. काही घटना आपल्याला दुःख देतात, काही घटना आपल्याला जीवनात आनंद देतात. तर जीवनातील या सर्व सुखद घटनांसाठी किंवा दुःखद घटनांसाठी आज आपण एक नव्या ऊर्जांसोबत संपर्क साधूया आणि प्रत्येक नकारात्मक घटनेला कायमस्वरूपी जीवनातून डिलीट करूया. चांगल्या प्रत्येक घटनेला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करूया आणि जीवनामध्ये ज्या ज्या लोकांनी दुःख दिलेले आहे अशा प्रत्येक लोकांना आज माफ करायचंय. माफ करणं थोडं कठीण असेल, कारण समोरच्यानी दिलेले दुःख हे कदाचित खूप मोठे आहेत, आपण कधीही माफ करू शकणार नाही असे आहेत. पण त्याचं ओझही आपणच सहन करतो आहे. माफ न केल्यामुळे जो आपल्याला त्रास होतोय त्यांनी आपला वर्तमान खराब होतोय. म्हणून सगळ्या ज्यांनी ज्यांनी दुःख दिलंय अशा प्रत्येकाला माफ करा. कळत नकळत आपण कधी कुणाला दुखावलं असेल आणि त्यामुळे समोरचा व्यक्ती दुःख झाला असेल, तर त्या दुःखासाठी आपण जबाबदार असेल तर मनोमन त्या व्यक्तीची माफी मागा. मनोमन त्या व्यक्तीची माफी मागायची आहे. चला तर मग या दिव्य यात्रेला सुरुवात करूया. अगदी गेल्या 24 तासातील तुमच्या सोबत घडलेल्या प्रत्येक घटनेला आठवा. गेल्या 24 तासात प्रत्येक घटनेला आठवा. या 24 तासांमध्ये काही घटना तुम्हाला आवडणाऱ्या असतील, आनंदाच्या असतील, अशा प्रत्येक घटनेला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा आणि ज्याही नकारात्मक घटना होत्या त्या घटनांना जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला
माफ करून द्या. तुमच्या प्रत्येक माफीसोबत त्या नकारात्मक घटनेचं तुमचं नातं तुटणार आहे. त्या नकारात्मक घटनांसोबत असलेलं तुमचं नातं कायमस्वरूपी तुटणार आहे. कायमस्वरूपी तुटणार आहे. आणि कळत नकळत तुमच्या शब्दांनी कृतीने जर कोणी दुखावलं गेलं असेल, त्याची मनोमन माफी मागा. आपण सर्व या ब्रह्मांडाशी कनेक्टेड एक सुंदर सोल आहे. त्याच्यामुळे तुम्ही मनोमन जरी माफी मागितली तरी ती समोरच्या व्यक्तीपर्यंत पोचणार आहे. म्हणून मनोमन त्या व्यक्तीची माफी मागा. बघा, या 24 तासांचा ताण मनावरनं कमी झालाय. मनावरनं हा 24 तासांचा ताण कमी झालाय. आता आपण गेल्या 7 दिवसांमध्ये बघा, गेल्या 7 दिवसांचा एक आठवडा, या आठवड्यामधल्या प्रत्येक घटनेला थोडं ऑब्झर्व करा. जणू एखाद्या चलचित्राप्रमाणे त्या सर्व घटना नव्याने तुमच्या समोर येत आहे. या घटनांमधील सगळ्या चांगल्या घटनांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. प्रत्येक चांगल्या घटनेला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आणि जीवनामध्ये ज्या ज्या लोकांनी तुम्हाला दुःख दिलेलं आहे, कष्ट दिलेलं आहे, शब्दांनी दुखवलं असेल, कृतीने दुखवलं असेल, त्या प्रत्येक व्यक्तीला माफ करून टाका. प्रत्येक व्यक्तीला माफ करून टाका. प्रत्येक व्यक्तीला माफ करून टाका. आणि जी ही व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणारी आहे, त्या आनंद निर्माण करणाऱ्या व्यक्तीला हृदयाच्या गाभाऱ्यात स्थान द्या. आणि कळत नकळत जर तुम्ही गेल्या 7 दिवसात कुणाला तरी दुखवलं असेल, त्या प्रत्येक व्यक्तीची माफी मागा. तुम्ही गेल्या लास्ट 7 डेज मध्ये जर कुणालाही दुखवलं असेल, अशा प्रत्येक व्यक्तीची माफी मागा. आता गेल्या 1 महिन्यामध्ये जा. मागच्या 1 महिन्यांमध्ये किती घटना घडल्या तुमच्या जीवनामध्ये? असंख्य घटनांचा संच आपल्या मनामध्ये तयार आहे. अगदी त्याच्यातल्या प्रत्येक आनंदाच्या क्षणाला निवडायचं आहे. काही लोकांना माफ करणं खूप कठीण असेल, पण माफ करा. कारण आपल्या मनावरचं ओझं कमी करायचं आहे. म्हणून गेल्या 1 महिन्यात ज्यांनी ज्यांनी तुम्हाला त्रास दिलेला आहे, शब्दांनी असो, कृतीने असो, आज माफ करून टाका. माफ करून टाका. आणि चांगल्या प्रत्येक घटनेला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आपण कुणाला त्रास दिला असेल, त्यांची मनोमन माफी मागा. त्यांची मनोमन माफी मागा. आता एका अजून दिव्य ऊर्जांपर्यंत पोचायचं आहे. म्हणून गेल्या 1 वर्षाचा काळ बघा. 1 वर्ष आणि त्याच्या मागे असलेले 10 वर्ष. आठवा तुमच्या जीवनातला 10 वर्षांचा काळ. कदाचित या 10 वर्षांमध्ये तुमच्या कुटुंबातील जवळच्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही गमावलं असेल. आयुष्यात कुणाच्या तरी दूर जाण्याने मन खूप दुःखी झालं असेल, व्याकुळ झालेलं असेल. आणि त्याच्या आठवणींनी वारंवार मनामध्ये एक दुःखाचा हुंदका येतो. आज त्या व्यक्तीलाही माफ करून टाका, की अवेळी त्या व्यक्तीने तुमची साथ सोडली. माफ करून टाका त्या व्यक्तीला. आणि कळत नकळत अजून कुठल्या व्यक्तींनी गेल्या 10 वर्षात तुम्हाला दुःख दिलं असेल, तुमच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या असतील दुःखाने, त्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. प्रत्येक व्यक्तीला माफ करा. आणि या 10 वर्षात तुम्ही कुणाला दुखावलं असेल, ते वागण्याने असेल, शब्दांनी असेल, प्रत्येक व्यक्तीची माफी मागा. प्रत्येक व्यक्तीची माफी मागा. प्रत्येक व्यक्तीची माफी मागा. तुमचं शालेय जीवन, तुमचं महाविद्यालयीन जीवन बघा, तुमच्या करिअरचा काळ, काही लोकांचे विवाह सोहळे, अगदी तुम्ही लहानपणापासून जगलेला प्रत्येक क्षण आठवा. कधी यश आलं असेल जीवनामध्ये, कधी अपयश आलं असेल. अनेक यश अपयशांचा सामना तुम्ही केला. काही जीवलगांना
दूर झाले आहे. शालेय मित्र मैत्रिणी आजपर्यंत तुम्हाला कधी भेटले नाही, त्यानंतर आज त्याच्यातनही त्या दुःखातनही बाहेर यायचं आहे. आयुष्यात बिकट परिस्थितीत आलेलं अपयश, प्रत्येक दुःखाला आज दूर करायचं आहे आणि त्याच्यासाठी जबाबदार आज प्रत्येक व्यक्तीला माफ करायचं आहे. जे कुठले कारण तुमच्या जीवनातील दुःखांसाठी होते, अपयशांसाठी होते, त्या प्रत्येक दुःखाला आणि अपयशाला आज माफ करून टाका. प्रत्येक दुःखाला आणि अपयशाला जबाबदार व्यक्तीला आज माफ करा. माफ करण्यास कुठेही थांबू नका. माफ करा त्यांना. माफ करा त्यांना. कळत नकळत आपण कुणाला दुखावलं असेल, अशा प्रत्येक दुःखद क्षणांसाठी माफी मागा. आपल्या शब्दांनी आणि कृतींनी ज्यांनाही आपण दुखावलं असेल, एखादी चूक आपल्याकडनं घडली असेल आणि ती आजपर्यंत आपण व्यक्त केली नाही, त्या चुकेसाठी आज माफी मागा. ज्याही व्यक्तीप्रती ती चूक घडली असेल, आज त्या व्यक्तीपर्यंत आपण त्या भावना पोहोचवणार आहे. मनापासनं त्या व्यक्तीला माफी मागा. मनापासनं त्या व्यक्तीला माफी मागा. आज जेवढं खाली होता येईल आणि चांगल्या गोष्टी निवडता येईल, त्या मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. फक्त एक एक चांगल्या आठवणींचा क्षण आपल्याला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचा आहे. प्रत्येक चांगल्या आठवणीचा क्षण आपल्याला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचा आहे. प्रत्येक चांगल्या आठवणींचा क्षण आपल्याला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचा आहे. प्रत्येक चांगल्या आठवणींचा क्षण मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचा आहे. बघा, तुमचे बालपणीचे ते दिवस अगदी लहान स्वरूपात तुम्ही स्वतःला बघताय, छोट्या स्वरूपात बघताय. जेवढा तुम्हाला तुमचा लहानपण आठवत आहे, त्या क्षणांमध्ये जा आणि त्या लहानपणीच्या क्षणांमध्येही जे आनंद तुम्ही जगले आहेत, त्या आनंदाला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा आणि सगळ्या दुःखांना जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला माफ करून टाका. तुम्ही दिलेली माफी सहजतेने त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. माफ करून टाका. माफ करून टाका आणि कळत नकळत तुमच्याकडून झालेल्या प्रत्येक चुकीसाठी माफी मागा. प्रत्येक चुकीसाठी माफी मागा. आता आपण त्या सुंदर क्षणात पोचतोय. तो क्षण म्हणजे तुमचा जन्मदिवस. ज्या दिवशी तुम्ही या पृथ्वीवर एक सुंदर बालरूपात जन्म घेतला, तो क्षण तुम्हाला पाहताच तुमच्या आई वडिलांना झालेला आनंद अनुभवा. बघा, तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला पहिल्यांदा स्पर्श केला, तुमचं ते गोंडस रूप बघून आई वडिलांच्या चेहऱ्यावर झालेला आनंद अनुभवा. किती सुंदर आणि किती आनंदी होते ते. तुमचं ते रूप बघून त्यांच्या चेहऱ्यावर जो दिव्य आनंद झालाय, त्या आनंदाला अनुभवा. तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद तुमच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर बघताय, तो आनंद अनुभव. आणि त्या दिवशी ईश्वराने एक कोरी पाटी तुमच्या हातात दिलेली होती. ईश्वराने एक कोरी पाटी तुमच्या हातात दिलेली होती. ईश्वराने एक कोरी पाटी तुमच्या हातात दिलेली होती. तुमचं जीवन आनंदाने लिहिण्यासाठी, सुखाने लिहिण्यासाठी, यशाने लिहिण्यासाठी, कीर्तिवंत भाग्यवंत होण्याची पाटी ईश्वराने तुमच्या हातात दिली होती. आज परत नव्याने ती पाटी तुमच्या जवळ आलेली आहे. ती पाटी हृदयाशी घट्ट पकडा. ती पाटी हृदयाशी घट्ट पकडा आणि आता ती पाटी आपल्याला इथून पुढच्या प्रत्येक श्वासासोबत सुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न जीवन जगण्यासाठी ती कोरी पाटी घेऊन आत्ताच्या या क्षणांमध्ये परत या. ती कोरी पाटी घेऊन आत्ताच्या या क्षणांमध्ये परत या. ती कोरी पाटी घेऊन आत्ताच्या या क्षणांमध्ये परत या. कुठल्याही परिस्थितीत ती कोरी पाटी हातातून सोडू नका. ती कोरी पाटी घेऊन आत्ताच्या या क्षणांमध्ये परत या. ती कोरी पाटी घेऊन आत्ताच्या या क्षणांमध्ये परत या. ती कोरी पाटी घेऊन आत्ताच्या या क्षणांमध्ये परत या. ती कोरी पाटी घेऊन आत्ताच्या या क्षणांमध्ये परत या. चेहऱ्यावर एक हळुवार स्मित हास्य येऊ द्या. स्लोली एक सुंदर स्माइल आणा. एक सुंदर स्माइल. जणू आज आपला बर्थडे आहे, जन्मदिवस आहे आणि एक सुंदर स्माइल चेहऱ्यावर आणायचा आहे. स्माइल, स्माइल, स्माइल बर्थडे.
It's your birthday. It's wonderful day. Smile, smile, smile birthday. Keep smiling, keep smiling, keep smiling. आजच्या जगात करोडोंची किंमत असलेला दागिना जर कुठला असेल तर तो दागिना म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरचं स्माईल. इथून पुढे आयुष्यात कुठल्याही क्षणांमध्ये फक्त ते स्माईल धारण करून राहा. बघा, जीवन खूप सुंदर होऊन जाईल. आणि म्हणून या स्माईल एनर्जीमध्ये स्वतःला ऍक्टिव्हेट करा. स्माईल, स्माईल, स्माईल बर्थडे. इट्स युअर बर्थडे. इट्स वंडरफुल डे. स्माईल, स्माईल, स्माईल बर्थडे. It's wonderful day. It's your birthday. So keep smiling, keep smiling, keep smiling. आणि या सुंदर स्माइल सोबत हळूवार परत यायचंय. स्लोली, स्लोली कम बॅक. स्लोली कम बॅक. स्लोली कम बॅक. जस्ट रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. हळूवार डोळे उघडायचे आहेत. डोळे उघडायला कुठलीही घाई करू नका. अगदी सहजतेने हळूवार परत यायचंय. स्लोली, स्लोली कम बॅक. एक सुंदर चेहऱ्यावर स्माइल क्रिएट करून हळूवार परत यायचंय. स्लोली, स्लोली कम बॅक. थोडं पाणी पिऊन घ्या. कोण कोण माफ करू शकला? किती ट्रिगर पॉइंट ठेवल्यात बेटा मनामध्ये? हम्म. तुझ्या माइंडमध्ये इतक्या भावना आहेत की त्या आयुष्यात खूपदा असं वाटलं की कोणावर खूप ओरडाव, तो राग काढाव, पण तो काढू शकला नाही. ते फ्रस्ट्रेशन जर तू काढलं नाही, त्यासाठी जे मी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, पुऱ्या पेजेस म्हणजे सगळं लिहून फाडायची, ती कंटिन्यू कर. नाहीतर हे सगळे जे भरून ठेवलेले आतमध्ये, ते आयुष्यातल्या पुढच्या आजारांचे कारण बनते. म्हणून दैनंदिन लेवलवर रोज खाली होणं खूप गरजेचं आहे. आणि तू खूप काही भरून ठेवलेलं आहे, बरोबर? हो. ते कधी म्हणू नाही शकत कोणाला. इथून इथपर्यंत म्हणजे निघालंच नाहीये ते, इथे इतकं ब्लॉक झालेलं आहे. आणि हे व्यक्त होणं, हे रिकामं होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे अक्षरशः तू इतकं थांबवलेलं आहे ते, की जी मी आता, तू जस्ट बाजूला बसलेली होती म्हणून मी तुझी एनर्जी चेक केली. सो एनीबडी कॅन शेअर. माफ कर सको के सकले. मग इथे एक मॅडम होत्या, त्यांच्याकडे 5 कोर्टाच्या केसेस होत्या आणि त्यांना माफ करायला सांगितलं. मॅडम म्हणता, काही सांगता का, समोरच्यानी इतकं त्रास दिलेला आहे, एवढं सोपं असते का माफ करणं? पण पहिल्या बॅचला त्यांना जमलं नाही. दुसऱ्या तिसऱ्या बॅचला त्यांनी रिपीट करताना प्रयत्न केला. आणि असं काही घडलं त्यांच्या जीवनात, जेव्हा त्यांनी माफ केल्या सगळ्या ज्यांच्यामध्ये त्या कोर्टाच्या केसेस होत्या, असं काही जीवनात घडलं की 5ही कोर्टाच्या केसेस समजा ज्या काही होत्या त्या नील झाल्या. म्हणून माफ करणं खूप गरजेचं आहे. कारण जे ओझं, माझ्याकडे एक लेडीज आलेल्या होत्या, 42-43 वर्षाचं वय होतं, 4-5 वर्ष आधी. मी औरा स्कॅनिंग रिपोर्ट काढत असते, तर त्या त्यांचा चक्र आणि औरा स्कॅन करायला आल्या होत्या. आणि जेव्हा मी बघितलं तर त्यांचं थ्रोट चक्र 100% ब्लॉक होतं. मी त्यांना एकच प्रश्न केला की तुम्ही तुमच्या मनातल्या भावना कधी व्यक्त करत नाही का? तर त्यांनी म्हटलं होतं, नाही, मी कधीच लहानपणापासून शेअरिंग केलं नाही. आणि नंतर त्यांनी हळूच त्यांची पिशवीतनं फाईल बाहेर काढली. दॅट लेडी वॉज सफरिंग फ्रॉम थ्रोट कॅन्सर. आणि म्हणून हा, जसा आपण घरातला रोज रोज कचरा साफ करतो ना,
त्या मनांमध्ये जो भावनांचा कचरा ठेवलेला आहे आपण, कुणाचा राग, कुणाचा द्वेष, या सगळ्या भावनांना वेळचे वेळी क्लिन्झिंगची गरज आहे. नाही तर मग हेच सगळे प्रॉब्लेम आपल्या शारीरिक आणि मानसिक व्याधींचे कारण बनतात. आणि म्हणून माफ करणं खूप गरजेचं आहे. ते त्यांच्या फायद्यासाठी नाही, कारण ज्या व्यक्तीचा राग आपल्याला येतो ना, त्या व्यक्तीला जेव्हा आपण आठवतो, तर तेवढाच राग आपलाही वाढतो आणि आपल्या अख्ख्या शरीरावरचे व्हायब्रेशन्स नकारात्मक होतात. आणि म्हणून जर एकदा तुम्ही माफ करून टाकलं, तर जीवन कसं होईल, स्माइल एनर्जी मध्ये डायव्हर्ट होईल. आणि ही दिव्य स्माइल एनर्जी आपल्या जीवनाला अधिक सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीशी जोडेल. सो एनी शेअरिंग? कोण शेअर करेल? क्या लगा की मेडिटेशनच केलं नाही, असं झालं का काही? काय वाटतं इथं? ओके, आशा भिशे मॅडम बोला. माईक माईक ऑन करा. बघा मेसेज आला असेल, माईक ऑन करा. हा. हं. नाही. हा. थँक्यू मॅडम. नमस्ते मॅडम. मॅडम खूप छान वाटलं, खूप म्हणजे खूपच छान वाटलं. मागच्या वेळेस मी केलं होतं, पण तेव्हा माझं हे झालेलंच नव्हतं. माझा व्हिडिओ पण बंद होता आणि सुरुवातीचे 4-5 दिवस गेले होते, पण आज मला इतकं छान वाटलं. खूप थँक्यू 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 मॅडम. म्हणजे मी माफ करू शकली. जे जे माझ्या मनात होतं, म्हणजे अक्षरशः मला रडायला आलं. सगळ्यांना मी, जी माझ्याकडून चुका झाल्या असतील त्याची माफी मागितली आणि ज्यांनी मला त्रास दिला त्यांनाही माफ केलं. खूप खूप छान वाटलं. थँक्यू. व्हेरी गुड. थँक्यू. एनीवन? काय वाटतं? या भावनांमध्ये कोणी अजून माफ केलं का? बाकी करू शकले का माफ? क्या हुआ? ज्या लोकांनी माफ नाही करू शकलं त्यांनी पण सांगा, काय झालं जीवनामध्ये आज? काहीतरी सोनार म्हणा, तुमचा हँडल्स आहे, तुम्ही शेअर करणार आहे का? ओके. सुहास पंडित सर, अनम्यूट करा. मॅडम सेशन तर मी म्हणजे मी रिपीट करतोय, दुसऱ्यांदा करतोय. जे गेल्या वेळी हे सेशन होतं झालं माझं, म्हणजे आज म्हणजे पुष्कळ बरं वाटलं. आणि अमुक ठिकाणी असं होतं की असं म्हणजे आपण कोणाला माफ करू शकतो, म्हणजे असं मनामध्ये असं होतं की माफ नाही करायला पाहिजे, नाही करायला पाहिजे, नाही करायला पाहिजे. पण मग तरी प्रयत्न करतो का, पण तरी पुष्कळ बरं वाटलं, पुष्कळ छान वाटलं. म्हणजे अ, मनावरती पुष्कळ ओझं होतं ते म्हणजे पुष्कळ कमी झालं. ग्रेट, छान. तोच उद्देश आहे. कारण बघा सर, आपल्याला जर आनंदी जगायचं आहे, उद्या आपण ही जी आता 2-3 दिवसापासून आपण काय करतोय, जमिनीची तयारी करतोय. आपल्या ब्रेनमध्ये आनंदात, जसं शेतकरी पहिले शेत पीक जमीन बी पेरायच्या आधी जसं नांगरणी करतो ना, या 3 दिवसांमधली आपली नांगरणी चालू आहे. उद्या आपल्याला बीज पेरणी करायची आहे रेकीच्या 5 सूत्रांच्या माध्यमातून. पण जर आपल्या मनामध्ये खूप ओझं असेल, खूप तणाव असेल, तर आपण त्यांना त्या ऊर्जांपर्यंत पोहोचू शकणार नाही. जो खरा रेकीचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे, त्यासाठी आजचं हे क्लिन्झिंग खूप गरजेचं. थँक्यू सुहास सर. शौर्य, अनम्यूट करा. येस मॅम. म्हणजे मी मेडिटेशन वगैरे आधी पण केलेलं आहे, आणखी मी दुसऱ्यांना तर माफ करून घेतलं, पण ते नेटवर्क इश्यू झालाय. एक मिनिट, सरांचा नेटवर्क इश्यू झालाय. तोपर्यंत अनुराधा मॅडम, अनम्यूट करा. हा बोला मॅडम. येस मॅडम. छान वाटलं मॅडम, एकदम मस्त वाटलंय. मनामध्ये काय काही कधी कधी टेन्शन असतो ना, ते टेन्शन वरून दूर झालेलं आहे. काय हे माफ केलंय ना, त्यामुळे आता छान वाटलंय, एकदम आनंदी. मी माफ करत होते ना, ते त्या टाइम मध्ये खूप मला लोक हे दिला होता, टेन्शन दिला होता.
मी माफ केल्यानंतर ऑटोमॅटिक माझ्यावर आहे ना एकदम एकदम पूर्ण बॉडी मध्ये असं वाटत होते, आनंद म्हणजे एकदम छान वाटत होते आणि चैतन्य म्हणतात ना, चैतन्य येत होते. खूप छान वाटलं मॅडम. थँक्यू सो मच मॅडम. थँक्यू. वृंदा मॅडम. माईक माईक ऑन करा मॅडम. मॅडम माझं हे दुसऱ्यांदा सेशन आहे. मध्ये मीच झालं होतं बघा मिस्टरांच्या प्रकृतीमुळे. तर मला आता ना एवढं असं वाटलं आणि इतकं रडू आलं मला, इतकं रडू आलं की मी एकदम गहीवर गेले. खरोखर मॅडम खूप छान, खूप छान. धन्यवाद तुमचे, खूप खूप धन्यवाद मॅडम. ग्रेट. ओके. तेजश्री मॅडम अनम्यूट करा. तेजश्री मॅडम बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. मॅडम माझ्याकडून नाही होऊ शकलं. माफ करणार प्रयत्न हा. करा. ना या बॅचला नाही जमलं, पुढची बॅच रिपीट करा. पण जर तुम्ही माफ केलं नाही तर तो समोरचा व्यक्ती जेव्हा आपल्या समोर येतो, ज्याचा प्रती आपल्याला राग आहे, तर आपल्या शरीरामध्ये अचानक नकारात्मक व्हायब्रेशन्स तयार होतात. त्याच्यातनं आपलं ब्लड प्रेशर हाय होतं, बरोबर की नाही, बीपी हाय होतो. आणि हो. सतत सतत या पद्धतीच्या भावना जर आपण शरीरामध्ये ग्रहण केल्या तर मग याच डिसीज म्हणजे या सगळ्या प्रॉब्लेम मधनं डिसीज नाही डिसऑर्डर निर्माण होतात. बीपी, शुगर, थायरॉइड, हार्टवर प्रेशर येतो, लंग्सवर प्रेशर येतो. जर आपल्याला या देहाला निरोगी ठेवायचं असेल तर या देहाला तणावापासून दूर ठेवायचं असतं. जर तुम्ही माफ केला नाही तर हा तणाव तुमच्या शरीराला पोखरेल ना, विविध आजारांच्या स्वरूपात तुमच्या जीवनात निर्माण होईल. समोरचा व्यक्ती कितीही वाईट वागला असेल मॅडम, तर चिखलात जर हात घातला ना तर आपला हात काळा होणार आहे की नाही, त्या चिखलाने भरणार आहे की नाही, हो. आपल्याला हे माहिती आहे. मग आपण विचारांमध्ये तो चिखल जाऊ द्यायला नाही पाहिजे आणि विचारांमध्ये म्हणून माफीची भावना निर्माण करायची आहे. आता विचार करा, मी माझ्या कामाच्या ठिकाणी एकदम हॅप्पी आहे, पण तरी देखील मी वेळात म्हणजे लिटरली सांगते की माझी जर एखाद्याला अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर त्या व्यक्तीला 2-2 महिने वेटिंगवर राहावं लागतं. पण तरी देखील मी हे सेशन का घेत आहे, त्याच्या मागचं रिझन आहे की मी हे समजून चुकलेली आहे की इथे कितीही कमवा, काहीही कमवा, अगदी दुसऱ्यांनी लावलेला कपाळावरचा 1 रुपयाचा सिक्काही आपण घेऊन जाऊ शकत नाही. जीवन इथून एवढा प्रवास मात्र आहे. जन्माला आलो तो हाताची मुठ्ठी बांधलेली होती, जाताना हात रिते झालेले असतात, कोणीच मुठ्ठी बांधून जात नाही. सोबत जातात ते आपल्या चांगल्या आठवणी आणि चांगले कर्म, आणि त्या कर्मांना आणि त्या चांगल्या आठवणींना जर जमा करायचं असेल ना तर मनामध्ये जो गाळ भरून ठेवलेला आहे नकारात्मकतेचा, त्याला कुठेतरी मोकळं करणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत ही निगेटिव्हिटी आपण पाळून ठेवली आहे, एका बघा आपलं एवढूस ते हृदय, त्या हृदयामध्ये कशाला तणाव द्यायचा, चिंता भरायची, एन्झायटी भरायचं, त्याला प्रेमाने परिपूर्ण करायचं, करुणेने परिपूर्ण करायचं. द्यायचंच आहे तर चांगलं द्यायचं, बरोबर की नाही. आणि याच विचारांनी प्रेरित होऊन मी म्हणजे लास्ट आता जवळपास 2 वर्ष झाले कंटिन्यू माझे हे फ्री ऑफ कॉस्ट सेशन चालू आहे. का? एका ध्येयाने. कारण मी जे काही माझं वय शिल्लक आहे, प्रत्येक ठिकाणी मी पोहोचू शकत नाही, पण तुमच्यातले जर चांगले हिलर ट्रेनर तयार झाले तर या समाजामध्ये चेहऱ्यावर ते स्माईल अवश्य क्रिएट होऊ शकेल. आणि मी त्या स्माईल क्रिएशनसाठी काम करते. कारण रामकृष्ण हे आले गेले त्याहून जग का ओसची पडले. जायचं प्रत्येकालाच आहे, पण जीवन हसत जगायचं असतं, मरणही हसत मरायचं असतं. जायचं तर सर्वांनाच आहे, पण अभिमानाचा विषय म्हणून जायचं असतं. संत कबीरांनी काय म्हटलेलं आहे? कबीरांनी म्हटलंय की जब हम पैदा हुए हम रोए
जग हसे ऐसी करनी कर चलो, जब हम जाए हम हसे और जग रोए. काहीतरी चांगले कर्म करून जायचं आहे. आणि म्हणून इथे उपस्थित आता किती लोक आहेत, समजा 297 मेडिटेशनच्या 300+ लोक होते. सगळ्यांना एक विनंती आहे की जीवनाला आतापर्यंत जगले तसेच जगलात, असंच पुढे जगत गेला तर परिवर्तन होणे नाहीये. पण आज जर एका नव्या संकल्पासोबत, त्या स्माइल एनर्जी सोबत जर जीवन जगायला लागलो, तर तुमच्या कपाटात असलेल्या करोडोच्या दागिन्यांपेक्षाही महत्वाचा दागिना हा स्माइल ठरेल. अहो, ते असली सोन्याचा हार किंवा डायमंडचा नेकलेस तुम्ही घालून गेला ना, कोणी चोरणार तर नाही ही भीती राहील. पण तुम्ही ज्या चेहऱ्यावरची स्माइल जर ऍक्टिव्ह आहे, तर त्याला जगातला कुठलाही व्यक्ती चोरू शकणार नाही, कारण ते क्रिएशन तुमचं आहे. आणि म्हणून तेजश्री मॅडम, माफ करायचं आहे. आज करू शकला नाही. आजचं जे मी घेतलेलं आहे मेडिटेशन, त्याचं रेकॉर्डिंग बघा आणि रोज प्रयत्न करा. एक दिवस तुमच्या मनामध्ये ती माफीची भावना जागृत होईल आणि तुम्ही नक्कीच ते माफ करा. ज्या दिवशी माफ करू शकाल, त्या दिवशी तुमच्या जीवनातला आनंद तुम्ही अनुभवाल की यस, की तो माफ केल्यानंतर आनंद काय असतो. ओके, तो नक्की प्रयत्न करा. थँक्यू मॅडम. येस, थँक्यू. गीता मॅडम बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. मला ना पूर्वी ज्या कोणी लोकांनी त्रास दिलाय ना, तर खूप त्रास व्हायचा की त्यांच्यामुळे माझं आयुष्य खराब झालं म्हणता येईल. पण म्हणजे असं इतका मला बदला घ्यावासा वाटायचा की मला पुनर्जन्म मिळावा, मी ह्याचा बदला घ्यावा असं मला सारखं वाटायचं. पण आता माझे विचार बदलले. आता मी सांगते नाही, त्यांना उत्तम गती मिळू दे. रोज मी देवाकडे प्रार्थना करत असते की मला ज्यांना कोणी त्रास दिला त्यांना उत्तम गती मिळू दे आणि माझं पण आयुष्य आता चांगलं होऊ दे असं आहे. आता आज खूप मला मोकळं वाटते. खूप छान. धन्यवाद. थँक्यू. अनुराधा मॅडम, अनम्यूट करा. हॅलो मॅडम. हा, बोला. मी मी बोलले मॅडम. खूप अच्छा. छान वाटले. ओ, छान वाटलं मॅडम, एकदम मस्त वाटलंय. आणि लहान मध्ये पण मी गेलाय आणि बघत होते लहान मध्ये पासून आणि आतापर्यंत कोण कोण मला त्रास देत होते, ते सगळ्यांना पुढे आणले, माफ करत होते. मला पण माफ करायला त्यांना पण सांगत होते. खूप छान वाटले मॅडम. थँक्यू, थँक्यू सो मच मॅडम. थँक्यू. थँक्यू. तेजस्विनी पंडित मॅडम बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. कशा आहात मॅडम? खूप मस्त आहे. 2-3 महिन्याखाली मी तुमचं सेशन अटेंड केलं होतं. हा, बोला. त्याच्यानंतर काय परत जमलं नाही, पण आज अनम्यूट पण झालं. तुमचे खूप खूप आभारी आहे. थँक्यू. आणि तुमचे सेशन तर एकदम मस्तच असतात. पण मला नंतर सेकंड आणि थर्ड लेवल तर मला काय करायला जमली नाही, पण म्हणून आज मी परत तुमची फर्स्ट लेवलला जॉईन झाली आहे. मला एक विचारायचं होतं, ज्यावेळी आपल्या मनात कुठलेही वाईट विचारायचं ते तुम्ही जाळायचं म्हणून सांगता, हो, तेव्हा कुठलीही वेळ असली तर चालते की काही ठराविक वेळ लागते? ते केव्हाही करू शकता. महत्वाचं आहे केव्हा आपल्या वेळ? जेव्हा तुम्हाला वेळ भेटला, दुपारी सगळे निवांत बसले आहे, जस्ट वाटतं हा. ज्या ज्या वाईट गोष्टी आहेत, वाईट विचार आहे, कुठल्या व्यक्तीचा राग आहे, जस्ट राईट डाऊन ऑन द पेपर. माझे हम्म, एखाद्याला वाटतं की माझी सून त्रास देते, माझी सून मला खूप त्रास देत आहे, हम्म. माझा मुलगा त्रास देत आहे, माझा पती त्रास देत आहे, माझी पत्नी त्रास देत आहे, माझा बॉस त्रास देत आहे. जस्ट लिहा, जस्ट राईट डाऊन आणि त्याला जाऊन टाका. मग ते दिवसात ना एकदाच करायचं असतं का एकदाच आपण काय ते एकदाच करा. पण जर एकदम? सफरिंग जास्ती असेल, जास्तीच ते हा. होत असेल, तर 2दा केलं तरी चालेल, पण 2 पेक्षा जास्ती वेळा नका करू. बर बर, चालेल चालेल. मला तुमच्याशी बोलायचं होतं, पण कसं काय तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल? मॅडम, ऍक्च्युली आपले म्हणजे पुढच्या लेव्हलचे जे स्टुडंट असतात, सेकंड थर्ड लेव्हलचे, त्यांना हम्म, माझ्याशी बोलण्याचा एक वेळ दिला जातो. पण हम्म. बाकीच्यांसाठी माझ्या 2-2 महिने वेटिंगवर अपॉइंटमेंट असतात, कारण दिवसभर हम्म. सेशन चालतात. तर त्याच्यामुळे पर्सनल अपॉइंटमेंट शिवाय वेळ देत नाही. पर्सनल अपॉइंटमेंटची फीज आपली 3,000 रुपये आहे एका तासासाठी. तर बर बर. हा, तर जो ऑफिसचा नंबर तुम्हाला वेबसाईटवर किंवा गुगलवर मिळेल, तिथून तुम्ही हा. स्टाफला रिक्वेस्ट पाठवू शकता. तर त्या हिशोबाने तुम्ही हम्म. माझ्याशी बोलू शकता. थोडासा काय प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला सूचना देऊन असं विचारू नाही शकत का आता? असं नाही, काही वेळच तसं नाही नाही. विचारत? माझं खूप जास्त बिझी शेड्यूल असतात, अपॉइंटमेंट शिवाय घेतच नाही कोणाला.
ठीक आहे, चालेल. चालेल. ओके, थँक्यू. काय असेल तर मी तुम्हाला प्रायव्हेट मेसेज करेन. चालेल चालेल ठीक. ओके, खूप खूप धन्यवाद मॅडम. थँक्यू थँक्यू. ओके. वैशाली नगराळे मॅडम बोला, अनम्यूट करा. हॅलो मॅडम. बोला. मॅडम, माझी एक वृत्ती होती का मला जर कुठला वाईट अनुभव आला आणि कोणी मला वाईट बोललं तर मी त्याला विसरून जायचे मॅडम. पण असा वेळ नाही का खूप कठीण होता. काही वर्ष माझ्यासोबत असं घडलं का माझ्या कामाच्या जागी, नातेवाईकांच्या जागी, मित्रमैत्रिणींच्या जागी मला असं खूप भोगावं लागलं. खूपच म्हणजे खूपच जास्त. आणि आज याच्यामुळे मला कळलं का मी काय चूक करत होते. मी माफ नाही केलं कुणाला. थँक्यू मॅडम. ऑल द बेस्ट. इथून पुढे माफ करायला शिका, आयुष्य खूप सुंदर होऊन जाईल. आणि टेक्निक जेव्हा फॉलो करत होते ना, मला असं वाटलं का मी एकदम लाईट झाले आणि असं मला कळलंही नाही सुद्धा का मी बसून आहे कुठेतरी. खूप आनंद झाला मनापासून. ऑल द बेस्ट. थँक्यू. बोला सुरेखा मॅडम, खूप दिवसानंतर तुम्ही दिसल्या. नमस्ते मॅडम. नमस्ते, कशात? खूप छान, स्वस्त, मस्त, जबरदस्त. ओके, तुमचा मोबाईल आडवा आहे, म्हणजे सरळ करा जरा, आडवा दिसत आहे तुम्ही. ओके. बोला. खूप दिवसापासून बघायचं होतं तुम्हाला आणि चालू केला व्हिडिओ की तुम्ही माझाच विषय काढला की पाच केस मधून मी मुक्त झाले. हो, मी यांच्या समोर आले की मला पण बोलायचं होतं. असं नाही मॅडम काहीतरी बोलतात, खोटं बोलतात वगैरे, असं काही नाहीये की काहीतरी रचना केली मॅडमनी आणि सांगायला लागल्या. खरंच आहे, मी 5-6 केस मधून मुक्त झालेली. आणि जेव्हा जसं तुम्हाला कठीण जातं ना, मला खूप कठीण गेलं होतं. मॅडम सोबत मी 19 म्हणजे आता 5-6 वर्ष आहे. 2019 मध्ये होते तेव्हा जुडले कोरोना काळामध्ये. पण जसं जसं मॅडम सांगत गेल्या, आता तर खूपच म्हणजे खूप ऍडव्हान्स झाले. मॅडमचे सगळे क्लासेस खूप ऍडव्हान्स झाले. तेव्हा जस्ट मॅडमनी कोरोना काळात त्यांचे ऑफलाईन झाले ते म्हणून आणि मी पहिली दुसरी स्टुडंट असेल त्यांची त्याच्यामध्ये, पहिली बॅच किंवा दुसरी बॅच असेल. पण खूप छान प्रगती केली मॅडमनी, खूपच खूपच सुंदर. जो तुम्ही फ्री क्लास करता त्याचे मी मॅडमला 3,000 भरलेले. मला त्याचं दुःख होतं की मॅडमकडे 3,000 कसे घेऊ मी वापस. आणि एवढं सुंदर शिकवलं. आता आता हे 10 दिवसामध्ये मी 2 महिने लावले तो एक फर्स्ट लेवल करायला. इतकं सुंदर टेक्निकनी केलं तयार मॅडमनी की आज हे उद्या ते. आणि हे जेव्हा आता देतात ना मॅडम, या आज तुम्हाला 5 टाइम मेडिटेशन दिलं, हे मेडिटेशन मी दुसऱ्या लेवलमध्ये केलेलं आहे. हे सेकंड थर्ड लेवल मध्ये जे शिकलो ना ते तुम्हाला फर्स्ट लेवल मध्ये मॅडम शिकवता येते. आणि इतकं सुंदर तुम्ही विचार करा की फर्स्ट लेवल मध्ये एवढं शिकवतात तर सेकंड थर्ड मध्ये किती शिकायला भेटत. आणि मॅडमचे मी सगळे टोटल सगळे सगळे कोर्स केलेले. पण आता मॅडम इतका म्हणता की तुम्ही चालू करा, तीच हिंमत होत नाही माझ्याकडनं. पण आता काय झालं की 2-3 दिवसापासून खूप आठवण येत होत मॅडमची. आणि ते बघितलं मेसेज की फ्री चालू होतंय की परत आता मॅडमनी नवीन काय योजना केल्या त्या बघायच्या. आणि मी 2 दिवसापासून परत ग्रुपमध्ये ऍड होतं. तर माझं म्हणणं एवढं होतं, 5 केस मधून मी जेव्हा मुक्त झाले त्यावेळेस मी खूप कठोर होते. आणि मॅडम काही बोलल्या की म्हणजे कोणी काही बोललं की मी रडायचे. आता मी रडत नाही, आता मी खूप असं खंबीर झालेली आहे, कारण मी माफ करून टाकलं सगळ्याला. पण आता मी का जॉईन केलं की आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, एकदा पेस्ट कंट्रोल झालं की परत झुरळ होतातच. सगळ्यांना माफ केलं, ज्या लोकांनी माफ केलं होतं ना त्यांचं नामोनिशाण नाही आता. त्यांचे त्रास नाही, मला काहीच नाही. आणि माझाही त्रास, त्यांना त्रास नाही. पण आता नवीन रिलेशन जोडू लागले असे त्रास देणारे. त्याच्यामुळे ते पेस्ट कंट्रोल म्हणते ना, आपल्याला नेहमी नेहमी पेस्ट कंट्रोल करावं लागतं. आता त्या लोकांची यादी तयार करते आणि तेच फाडत राहते आता. की आपल्याला आपले दुश्मन म्हणजे एकच नसतात. एक दुश्मन असं टिपिकल तेच दुश्मन आपले कायम स्वरूपी राहणार नाही. ते कधी कधी आपले मित्र पण होतात आणि ते झालेले पण आहे. जे खूप कट्टर दुश्मन होते ते पण मित्र झालेले. म्हणून आता नवीन नवीन झुरळ तयार होऊ लागले. मग त्या नवीनचं कसं काय पेस्ट कंट्रोल करायचं ते चालू केलं मी आता. आणि खरंच ही ऊर्जा आहे ना, खरं खूप छान आहे. मी असं म्हणत नाही की तुम्ही सेकंड थर्ड लेवल करा, पण मला जो अनुभव आला ना त्याच्यातून मी खरंच मुक्त झाले. आणि रेकी जर माझ्या आयुष्यात नसते, या सगळ्या ऊर्जा नसत्या ना, तर मी नसते पण या जगामध्ये. मी काहीतरी स्वतःच करून घेतलं असतं.
किंवा माझे मिस्टर होते, मी त्यांना हिलिंग वगैरे द्यायचं. म्हणजे केसेस सगळे मिस्टरांवरतीच होतात, त्यांच्या बहिणींना आईने केले होते, पण मी त्यांना हिलिंग देत राहिले. जेव्हा मॅडम मला सांगायचे की तुम्ही दुसऱ्याला हिलिंग द्या, तुम्ही कोणाचीच अपॉइंटमेंट घेतली नाही, फक्त माझ्या नवऱ्याला देत राहिले. टेलिपॅथी करत राहिले, त्या वकिलांना करत राहिले, जजला करत राहिले, सगळ्या टोटल. मॅडमनी खूप गाईड केलं मला या सगळ्या गोष्टीमध्ये. मी तशी शिकत पण गेले आणि मॅडमला तसे प्रश्न करत पण गेले. आणि खरंच आहे या ऊर्जा. मी लॉयर आहे, त्याच्यामुळे मला याच्यामध्ये म्हणजे हेच नव्हतं, भरोसाच नव्हता की हे खरंच आहे का, ऐसा भी होता है क्या. पण खरंच होतं, ऐसा भी होता है असं. तर म्हणून आता मॅडमनी विषय जो काढला होता ना, म्हणून मी तुमच्यासमोर प्रकट झाले की ती 5 केस वाली मॅडम मीच आहे. मीच मुक्त झालेली आहे. हा, तर सगळ्यांनी करा प्रयत्न. असं नाहीये, फी खूप कमी आहे मॅडमची. दुसऱ्यांकडं अक्षर 40-40, 50-50 हजार रुपये सेकंड थर्ड लेवलचे. पण तुम्ही आयुष्यात काहीतरी मिळवता नक्की. तुम्ही महिन्याला 1 लाख रुपये कमावता आणि याची पण शाश्वती आहे मला. पण करा प्रयत्न. आमची बॅच तरी एवढी नव्हती स्ट्रॉंग, पण तुम्ही तर खूप स्ट्रॉंग आहे सगळ्या. खूप छान प्रकारे प्रश्न पण विचारतात आणि सगळं छान होत. हा, करा प्रयत्न. चलो, थँक्यू मॅडम, थँक्यू. सुरेखा मॅडम, उद्या आपलं 7:30 ते 8:30 मनीरेकीचं स्पेशल सेशन आहे, मिस करू नका. त्याच्यात तुम्हाला समृद्धी शक्तिपथाबद्दल गाईड केलं जाणार आहे. ओके, 7:30 ते 8:30. ठीक आहे मॅम. 8:30 उद्या मॅडम, session आहे. मी टाकते ग्रुपवर माहिती आता. हो, याची रेकॉर्डिंग नाही भेटत मॅम? आहे ना मॅडम, रोज याच ग्रुपवर अपलोड होते आणि ऍपवर आहे हे रेकॉर्डिंग. हा, ठीक आहे मॅम, कारण की माझं योगाचं राहील ना उद्या, मी योगा घेईन त्यावेळेस ना. नाही, ते लाईव्ह अटेंड कराल तर बरोबर 7:30 ते 8:30. ओके, ठीक आहे, करते प्रयत्न. हा, चलो, थँक्यू मॅम. थँक्यू. सो आज योग असा झाला की मॅडमचं नाव काढलं आणि मॅडम हजर होते. चला, ठीक आहे. सो उद्या भेटू आपण याच ऊर्जांसोबत. सो बाकीच्यांचे ज्यांचे एक्सपिरियन्स शेअर करायचे राहिले त्यांनी ग्रुप ओपन होईल तिथे अवश्य शेअर करा, कारण तुमचं शेअरिंग माझ्यासाठी प्रेरणा आहे. आणि ज्यांना रेग्युलर व्हिडिओ पाहिजे त्यांनी आमचं युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे ते तुमच्या जवळ ते व्हिडिओ व्यवस्थितपणे पोहोचतील. आपल्याकडे फक्त रेकीचेच नाही तर बाकीचेही अदर नॉलेज तुम्हाला देणारे व्हिडिओज आपण युट्यूबवर अपलोड करतो आहे. तर त्याच्यामुळे ते सगळं नॉलेज तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर ते त्याच्यासाठी तुम्हाला आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागेल. आणि उद्या भेटू याच ऊर्जांसोबत. तर उद्या खरोखर रेकीचे 5 तत्व, रेकी काय आहे आणि रेकी आपल्या जीवनात कसा बदल घडवू शकतो हे आपण ऍक्च्युअल उद्या शिकणार आहोत. आणि त्याच्यानंतरचं प्रत्येक सेशन हे प्रॅक्टिकल राहणार आहे. तर जेवढा सहभाग अगदी प्रॅक्टिकली घ्याल तेवढाच तुम्हाला अनुभव येणार आहे. अगदी तुमच्या स्पर्शांनी तुमच्या वेदना आणि तुमच्या स्पर्शांनी इतरांच्या वेदना कमी होतील हे देखील आपण या कोर्समध्ये शिकणार आहोत. तर याच यात्रेत पुढे जाऊया. उद्या भेटू. मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.